नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण असं ट्रॅव्हल करतोय की ज्या ट्रॅव्हलची उत्सुकता गेल्या 10 वर्षापासून सगळ्यांना होती। अर्थात आपण आता ट्रॅव्हल करणार आहोत ॲक्वा लाईन, अर्थात तिला म्हटलं जातं लाईन 3। आता ती वरळीपासून सुरू होते ते थेट आरे कॉलनीपर्यंत। तर त्याचा प्रवास कसा आहे हे आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सुद्धा मी देणार आहे। तर चला प्रवास करूया। तर मित्रांनो, ही मेट्रो लाईन आहे 33.5 किलोमीटरची आणि आता आपण प्रवास करणार आहोत इथून ते आरे कॉलनी, अर्थात वरळी ते आरे कॉलनी प्रवास करताना आतमध्ये कसं आहे वातावरण हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आता प्रवास करतोय आपण, तर फॉलो करा मला। काही प्रॉब्लेम नाही आहे इथे प्रवास करताना। जर तुम्हाला काही कळत नसेल तर इथे छोटे छोटे स्पीकर्स आहेत ज्याच्यावरती माहिती दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी इथे एलिव्हेटर आहेत। सो वयस्करांनी एलिव्हेटरचा वापर करावा आणि गरज नसताना प्रत्येकाने चालत प्रवास करावा। एक वेगळाच अनुभव आहे। हळूहळू मी खाली चाललो आहे, जसा फील येतो की मी एखाद्या एअरपोर्टमध्ये चाललो आहे आणि स्वच्छ क्लीन पहिलाच दिवस आहे त्यामुळे जरा गंमत आहे इथे। आतमध्ये आल्या आल्या वातानुकूलित असं हे ठिकाण जे कमाल वाटतंय। सिक्युरिटी तितकीच टाईट आहे आणि त्याचबरोबर घड्याळ आहे, लिफ्ट आहे आणि इथे वेगवेगळे ब्रँडचं सुद्धा आता मार्केटिंग केली जाते। असं बघायला गेलं तर इथून एक्झिट आहेत, त्यानंतर तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरचे दर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मला जर आता प्रवास करायचा आहे तर कुठली ट्रेन मी पकडू शकतो? कितीची आहे? लगेच आहे ना? कुठे पोचणार? कुठे जाऊ शकतो? लास्ट स्टॉप काय? आरे JVLR। ओके, आता वाजले आहेत 7:30। 7:30 नंतरची कुठली? 6 मिनिट अजून पुढची चालूच आहे। ओके, आचार्य यात्रेवर नाही, 2 स्टेशन, 3, 4, 5 मला आपल्याकडे स्कॅनर पण मला हे द्या एअरपोर्ट। तर मित्रांनो, आता मी तिकीट काढलेलं आहे। हे आहे आचार्य यात्रे चौक ते CSMT एअरपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट T2। तर आता तो आपण प्रवास करणार आहोत। तर मित्रांनो, मेट्रो काय आहे? तर मेट्रो आहे एक लक्झरी असा प्रवास करण्याची सुविधा। ट्रान्सपोर्टमध्ये ॲड झालेलं ही नवीन अपडेट व्हर्जन आता लोकांना खरंच सुखसोयी देणाऱ्यासारखं वाटतंय। कारण वयस्करांपासून लहान मुलांना एअरपोर्टचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी या ट्रेनने प्रवास करावा, कारण तितकीच सुरक्षितता, तितकंच लक्झरीपणा आणि तितकं तांत्रिक दृष्टीने खूप समृद्ध असणारं ही टेक्नॉलॉजी लोकांना फार आवडेल। ना कुठली गर्दी, ना कुठला त्रास, ना कुठला आवाज, अशा शांत ठिकाणी आपल्याला प्रवास करायला किती मजा येते तर हे आपण बघणार आहोत। आता आपण जाणार आहोत त्या सिक्युरिटी सेशनकडे, तिथे आपलं चेकिंग होईल, त्यानंतर आपण आतमध्ये जाणार। आणि साहजिक आहे, आत्ता इंडिया पाकिस्तानच्या तणावामुळे ही थोडी सिक्युरिटी थोडी टाईटच झाली, पण अर्थात हे होणं फार गरजेचं आहे आणि आपले जे गार्ड्स आहेत ते तितक्याच प्रामाणिकपणे ते त्यांचं काम करतायत। तर बघूया आता प्रवास कसा होतो।
प्लॅटफॉर्म कुठल्या दिशेला आहे यासाठी फलकं लावलेली आहेत. इथे आल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत यासाठी इथे सिम्बॉल स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. तर कृपया अशा सुंदर ठिकाणी तुम्ही जे काही नाही करायला सांगितले ते करू नका. स्वच्छ आणि सुंदर. काय चांगलं वाटतं. एअरपोर्टला जी सुविधा असते पाणी पिण्यासाठी तशीच सुविधा इथे, त्यामुळे हे एअरपोर्टपेक्षा कमाल आहे. का प्रयोग करते समय ध्यान दे. अटेंशन व्हाइल यूजिंग एस्केलेटर. भारी वाटतंय. इंडियन एअरपोर्ट, आता मी पण एअरपोर्टचं तिकीट काढलं आहे. सो एअरपोर्टला जाताना ज्या सुविधा असतात, जो फील असतो तसाच फील येतो. आणि बघा ट्रेन आलेली आहे, ट्रेन आलेली आहे आणि कमाल आहे, कमाल. मी तर मित्रांनो हे फक्त सिनेमामध्ये पाहिलं होतं आणि आज प्रत्यक्षात मी बघतोय आणि आज सो हे साधारण ही आहे ट्रेन. आता या ट्रेनने प्रवास करताना माहिती आहे आपण आता जातोय ट्रेनमध्ये, तर बघूया. आणि त्याचबरोबर हा तुम्ही फील बघू शकता बाहेरचा. काही दिवसांनी हे बाहेर येतात प्रवास करतो. एकदम अशी बसायला व्यवस्था आहे, छान असं बसू शकतो. वरच्या लाईनवरून जाताना जी मेन मेट्रो आहे जी वरून प्रवास करते ब्रिजवरून, त्या मेट्रोमध्ये आणि ह्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये जमीन असण्याचा फरक आहे. मजा येते. वातानुकूलित थंडगार असं ही अशी मेट्रो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना कळावं की आपण कुठे आहोत. यासाठी डिजिटल असे इंडिकेटर्स आहेत, त्याच्यामुळे एखादा अशिक्षित सुद्धा या ट्रेनमध्ये जर चढला तरी सुद्धा त्याला कळेल की मला किती वेळा स्थानकापासून किती वेळा स्थानकापर्यंत पोहोचायचं आहे. कारण की माणसांना आकडे लक्षात राहतात आणि तिथं स्टेशनसुद्धा दिसतंय की आता आपण कुठे आहोत आणि किती वेळ लागणार आहे आपल्याला पोहोचायला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगराणी ठेवण्यासाठी हे कॅमेरे आहेत सिक्युरिटी, आणि या कॅमेऱ्यामुळे खूप सोपं होणार आहे. कुठली घटना अशी फालतू घटना या ट्रेनमध्ये घडणार नाही. आणि समजा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आग वगैरे लागली तर काय करायचं, तर काय नाही, एक उत्तम सोय आहे जी म्हणजे ही गोष्ट. जर तुम्हाला काही असं भीतीदायक वाटलं तर इथे इमर्जन्सी गजरसुद्धा आहे. हा प्रेस केला तर मेट्रोला कळेल की काहीतरी धोका या ट्रेनमध्ये आहे, या मेट्रोमध्ये होतोय. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventure. Sorry,
instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures. Yeah. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you'd like song lyrics inspired by the idea of travel adventures. Ooh, I don't provide instrumentals here, but let me know if you'd like song lyrics inspired by the idea of travel adventures. Instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures. मित्रांनो, पहिली ट्रेन होती 6:30 वाजता. सकाळी 6:30ची पहिली ट्रेन आहे. आम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास केला, पण खरं सांगू का, कमाल मजा आली. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30पर्यंत असा हा प्रवास तुम्हाला करता येईल. शक्यतो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा की आता मेट्रो चालू झाली आहे, त्यामुळे ह्या मेट्रोचा प्रवास तुम्ही करा, ज्याच्यामुळे ह्या चेंगराचेंगरीतून जाण्यापेक्षा सुखाचा AC वातानुकूलित प्रवास करणं कधीही बरं. 10 रुपये तिकिटापासून ते 60 रुपये तिकिटापर्यंतचं हे तिकीट आहे. जसा अंतर असेल त्या अंतरानुसार ह्या तिकिटाचा दर दिलेले आहेत. मी जो काही बोर्ड आहे तिकीट दराचा तोसुद्धा मी टाकलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर जसे तुम्ही जाल तसं तुम्हाला जो फील येतो तो कमाल येतो. स्वच्छता तितकीच सुंदर, आणि बघता क्षणी तुम्हाला आवडेल की तुम्ही जे काही पैसे तिकिटासाठी देणार आहात ते एक असे क्षुल्लक वाटतील तुम्हाला की यार बस एवढंच. कारण जर आपण एअरपोर्टला जर आपण 6,000-10,000 रुपये खर्च करतो आणि तो फील घेण्यासाठी, लक्झरी फील घेण्यासाठी जातो, तर मला म्हणायचं आहे की 10 रुपये देऊन तुम्ही हा लक्झरी फील घेऊ शकता. तर त्यामुळे तुम्हाला आचार्य यात्रे चौक या ठिकाणी येऊन तुम्हाला याचा प्रवास करावा लागेल. तर मित्रांनो, प्रवास कसा आहे, ट्रेनमध्ये काय आहे, ती किती वेगाने पळते, तिथे काय काय सुविधा दिल्या आहेत, काय करू नका, काय केलं पाहिजे, हे सगळं मी सांगितलं आहे. तर ते बघा आणि पहिल्यांदा प्रवास करायला या. चला, मी केलं, तुम्ही पण करा.